मित्रांनो आपलं गिरनार झालं, खरं सोमनाथला यायचं आहे, कसं यायचं माहीत नाही, पहिल्यांदा येत आहे, कुणी माहिती सांगितलेली नाही, बिलायसा भिऊ नका मित्रांनो, मी आहे ना, सोमनाथला यायचं आहे, कुठं राहायचं आहे, कुठं जायचं आहे, कुठं खायचं आहे, काय काय पाहायचं आहे, हे सगळं सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। आपल्या जी काही सिरीज आहे की हा व्हिडिओ पहा आणि इथं या, ह्या सिरीजमधला हा तिसरा व्हिडिओ मित्रांनो सोमनाथचा। चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर। मित्रांनो ज्यावेळेला तुम्ही सोमनाथला येणार आहे, सोमनाथला येण्याचे दोन पद्धती मेन आहेत। तिसरी पद्धत तुमची गाडी असेल, ओके, त्याबद्दल मी काही सांगत नाही, खरं तुम्हाला यायचं इथं आहे, कारण तुमच्या गाडीने जरी आला तर प्रायव्हेट पार्किंग तुम्हाला इकडे दिसते बघा, ओके, इथं आहे किंवा याच्या पुढच्या बाजूला आहे, ओके। ज्यावेळेला तुम्ही गुगल मॅप्स टाकाल तुम्हाला इथंच आणणार आहे। दुसरा ऑप्शन असेल ट्रेननं यायचा। ट्रेननं ज्यावेळेला तुम्ही याल त्यावेळेला वेरावळ स्टेशनला तुम्ही उतराल आणि वेरावळ स्टेशनवरून तुम्हाला रिक्षा करावी लागेल। रिक्षासुद्धा तुमचं 200 ते 300 रुपये घेऊ शकते, वेळेवर डिपेंड आहे, अगेन प्राइसिंग वाढू शकते। रिक्षासुद्धा आणताना तुम्हाला इथूनच आणणार आहे। आणि जर बाय बस आला, जर तुम्ही द्वारकेवरून या किंवा द्वारकेवरून प्रायव्हेट बसनं या किंवा GSRTCच्या बसनं या किंवा ट्रॅव्हल्सनं या, तुम्हाला कुठं सोडणार आहेत, इथं सोडणार आहेत। हे माझ्या पाठीमागं जे दिसतंय ते GSRTCचं बस स्टँड आहे सोमनाथचं, ओके। आणि माझ्या इकडच्या बाजूला जे दिसतंय जे ट्रॅव्हल्स येतात, ज्या प्रायव्हेट गाड्या येतात तर त्याचा हब आहे, ओके। बघा इकडं पाठीमागं माझ्या कुठला आहे बस स्टँड आहे आणि इकडच्या बाजूला प्रायव्हेट गाड्या आहेत। आता इथून मंदिर कुणीकडे आहे तर समोर दिसते बघा। आता आपल्याला इथून चालत जायचं आहे, सिंपल आहे मित्रांनो। बस स्टँडला आला, प्रायव्हेट गाडीनं आला किंवा रेल्वेनं आला, ह्या रोडनं चालणार आहेत आणि ह्या रोडनं तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत। आपण ह्या रोडनं पुढे जाऊया, मेन चौकात जाऊया, तिथं जाऊन तुम्हाला पुढली व्यवस्था सांगतो, रूम बुकिंगला कुठं जायचं आहे। चला बघा, आपण चालत कुणीकडून आलो तर ह्या रोडनं चालत आलो। मी जसं मगाशी म्हणलं साधारण 700-800 मीटर तुम्हाला हे डिस्टन्स चालायचं आहे। हे चालत आल्यानंतर तुम्ही कुणीकडे पोहोचताय, हा मेन चौक आहे, हा डांब लक्षात ठेवा। आणि या डांबाच्या पाठीमागं तुम्हाला मंदिराचे जे काही सुविधा केंद्र आहेत तर ती सुविधा केंद्रसुद्धा दिसणार आहेत तुम्हाला, तर हे लक्षात ठेवायचं आहे। हे तुम्हाला पाठीमागनं चालत येत असताना दिसणार आहे मित्रांनो। आत्ता आपल्याकडे बॅगा वगैरे सगळे आहेत, आयदर तुम्ही चालत येत आहे असं आपण कन्सिडर करून हे बोलतोय। रिक्षानं जरी येत असला तरी तो ह्या रोडनंच तुम्हाला घेऊन जाणार आहे। कुठं जायचं आहे आपल्याला, रूम बुकिंग करायला। आता त्यासाठी यायचं कुठं आहे, ह्या रोडनं चालत आला की हा डांब लक्षात ठेवा मित्रांनो, ओके। ह्या डांबापाशी आपण आलो या, तर बघा ह्या डांबापाशी आल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला आपले जे सोमनाथजी आहेत, आपले जे महादेव भगवान आहेत तर त्यांचं दर्शन होणार आहे, ओके। सगळ्यात आधी इथं आलो तर त्यांचं दर्शन घ्या। ह्या डांबापासून आता बुकिंग करायला आपल्याला जायचं आहे। दोन ऑप्शन मी तुम्हाला सांगितलेत, एक आहे की संस्थांचे जे काही भक्तनिवास वगैरे आहेत, धर्मशाळा आहेत तर त्यांचं ऑप्शन आहे, दुसरं आहे प्रायव्हेट। आता पहिल्यांदा संस्थांचं जे करायचं आहे त्यासाठी कुठं जायचं आहे मित्रांनो, बघा माझ्या पाठीमागं काय आहे, मंदिर आहे, तर इकडं माझ्या डाव्या हाताला बघा, या डाव्या हाताला एक रोड गेलेला दिसतोय, तर ह्या डाव्या हाताला आपल्याला पुढं जायचं आहे। पुढं आहे संस्थांचं बुकिंग कार्यालय, ओके। आता हे बुकिंग कार्यालय किंवा हे संस्थांचं जे काही भक्तनिवास आहे इथं थोडासा घोळ आहे, ऑनलाईन ऑफलाईन, तो सगळ्या मी तुम्हाला तिथं गेल्यानंतर सांगणार आहे। खरं यायचं कुठं आहे, या रोडनं चालत यायचं आहे पाठीमागच्या, इथं ह्या मेन चौकात यायचं आहे। या मेन चौकात आल्यानंतर तुम्हाला पाठीमागं सोमनाथचं मंदिर दिसेल, जे नवीन मंदिर आहे ते, तर त्याच्या डाव्या साईडला तुम्हाला चालत जायचं आहे रूम बुकिंगसाठी, रूम मिळवण्यासाठी, किंवा जर प्रायव्हेट असेल तर इकडे जायचं आहे, जे मी पुढं तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो तुम्ही कुणीकडून चालत आला, इकडून चालत आला, पुढं जो मोठा लाईटीचा डाम दिसतोय तो महत्त्वाचा चौक, जसं मी तुम्हाला सांगितलं CRO ऑफिस तिरुपतीला जसं असतं तसं इथं कुठलं आहे तर हा महत्त्वाचा चौक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। मंदिर कुणीकडे आहे मित्रांनो, इकडे पुढच्या बाजूला आहे, ओके। आणि बस स्टँड कुणीकडे राहिलं तर इकडच्या बाजूला, त्या डांबापासून डाव्या बाजूला राहिलं तुमचं बस स्टँड, उजव्या बाजूला राहिलं मंदिर। डांबापासून समोर कुठं चालत यायचं आहे तुम्हाला, इथं। तर बघा इथं काय काय सुविधा आहेत, ट्रस्ट कार्यालय आहेत, रूम बुकिंग ऑफिस आहे, पूजा विधी रजिस्ट्रेशन आहे। आपल्याला महत्त्वाचं काय आहे यातलं मित्रांनो, रूम बुकिंग, ओके। आता महत्त्वाचं लक्षात घ्या, रूम बुकिंग करायची असली सोमनाथ ट्रस्टचे इथं 3-4 मेन माझ्या मते हे आहेत, ऑफिस आहेत किंवा भक्तनिवास आहेत असं आपण म्हणू। पहिलं कोणतं तर माहेश्वरी, दुसरं कोणतं तर लीलावती, तिसरं कोणतं तर सागर दर्शन, चौथं कोणतं मित्रांनो तर डॉर्मेट्री, आणि पाचवं जे आम्हाला आत्ता समजलं ते कोणतं AC डॉर्मेट्रीज, ओके। आता यातलं सागर दर्शन जे असेल, जे मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आहे आणि सी फेसिंग आहे, ओके, ते असेल किंवा माहेश्वरी असेल किंवा लीलावती असेल, ओके। ह्या तिन्ही ठिकाणी जर तुम्हाला राहायचं असेल
ॲडव्हान्स बुकिंग मी रेकमेंड करतो. का रेकमेंड करतो तर मी ज्या वेळेला इथं आलो मला आधी मी फोन केलेला, मला म्हणले की जर रूम्स अवेलेबल असतील तर रूम्स आम्ही देतो. खरं बऱ्यापैकी रूम्स अवेलेबल नसतात मित्रांनो. आपण आज जाऊया थोडंसं. इथं रूम्स बऱ्यापैकी मित्रांनो अवेलेबल नसतात. ऑनलाईन बुकिंग केलं तरच माहेश्वरी असेल, लीलावती असेल किंवा सागरदर्शन असेल तिन्ही भक्त निवासला तुम्हाला रूम मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर ॲडव्हान्स बुकिंग ऑनलाईन सोमनाथ ट्रस्टच्या वेबसाईटला जाऊन, ओके बघा इथं त्यांनी लिहिलेलं आहे. खूप वेळेला काय झालं आहे की म्हणजे फसवी झाले. www.somnath.org इथंच जावा, इथं जाऊन बुकिंग करा. खूप वेळेला असं होतं की फोन नंबर वेगळा असतो, तिथं सांगितलं जातं की बुकिंग करतो, ॲडव्हान्स अमाऊंट पाठवा, पेटीएम करा, फोनपे करा. करायचं नाही. इथं जायचं, ऑनलाईन पेमेंट करायचं आणि तेनच बुकिंग करायचं. आता हे ऑनलाईन पेमेंट करून तुम्ही जर ऑनलाईन बुकिंग केलेलं असेल तर माहेश्वरीला झालं, लीलावतीला झालं असं नसतं. आधी कुठे यायचं आहे मित्रांनो तुम्हाला? इथं यायचं आहे. कसं नाही, कुठून यायचं आहे तर मेन चौकातून उजव्या बाजूला तुम्हाला सरळ चालत यायचं आहे. बुकिंग ऑफिस दिसतंय. कुणालाही विचारलं, रिक्षावाल्याला जरी तुम्ही सांगितलं तर रिक्षावाला तुम्हाला इथं आणून सोडेल. 50 रुपये फक्त तो घेईल. बुकिंग ऑफिसला यायचं आहे, इथं दाखवायचं आहे तुमचं ऑनलाईन जे काही तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याची ते रिसिप्ट घेतील आणि त्यानंतर तुम्हाला रूम अलोकेट करतील. रूम अलोकेट केल्यानंतर जायचं कुठं आहे ते आपण बघूया. त्याच्या आधी इथंपर्यंत यायचं कसं? बस स्टँडपासून इथंपर्यंत यायला 800 मीटरच्या आसपास माझ्या मते तुम्हाला चालावं लागेल. जर तुमच्याकडे बॅग्स खूप असतील, जर तुमच्याबरोबर वयस्कर लोक असतील तर रिक्षावाल्याला 50 रुपये देऊन फक्त, बरं का, मी जास्त रेकमेंड करत नाही, 50 रुपयात त्यानं इथं तुम्हाला आणून सोडलं पाहिजे बुकिंग ऑफिसला. इथं आला, इथं रूम अलोकेट केलेली तुमचं जे काय ऑनलाईन असेल ते दाखवलं. त्यानंतर त्यांनी रूम तुम्हाला अलोकेट केली. माहेश्वरी, लीलावती जे काय असेल ते किंवा डॉर्मेट्रीज. इथं जर रूम अवेलेबल नसतील तर ते रेकमेंड करतात की ज्या काही डेली डॉर्मेट्रीज आहेत तुमच्या बेस्ड तर तिथं जावा. तर हे तिन्ही कुठं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. बघा कुठनं जायचं आहे? बुकिंग ऑफिसच्या समोरनं सरळ चालत जायचं आहे. बाहेरून गेला तरी चालतंय, आतून गेला तरी चालतंय. हे राहिलं बुकिंग ऑफिस. आपण इकडं चालत निघालोय मित्रांनो. कुणीकडे चालत निघालोय तर जो काय तो डांब होता, मेन चौक होता त्याच्यात समोर बरोबर चालत निघालोय. पहिल्यांदा लागलं बुकिंग ऑफिस. बुकिंग ऑफिसपासून समोर चालत निघालोय आपण. चला तर मित्रांनो बघा ते राहिलं बुकिंग ऑफिस. बुकिंग ऑफिसपासून आपण सरळ चालत आलो पुढं. सरळ चालत आल्यानंतर हा मोठा शॉपिंग प्लाझा लागतोय, स्वास्तिक शॉपिंग प्लाझा. त्याच्या साईडनं आत रस्ता गेलेला आहे. तर ह्या रस्त्यानं आपल्याला आत जायचं आहे. ह्या रस्त्यानं आत गेल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा जे लागतंय, आता ह्या एरियात बऱ्यापैकी तीन किंवा 4 जे महत्त्वाचे त्यांचे राहण्याची ठिकाणं आहेत ती ह्या एरियात आहेत. लक्षात ठेवा. इथं आला की तुमचं जर तुम्ही सोमनाथ ट्रस्टच्या जर तुम्ही सोयीनुसार राहण्याची व्यवस्था केली असेल तर तुम्हाला इथं यायचं आहे. पहिल्यांदा कोणतं लागतंय? लीलावती. आता इथं तुम्हाला डायरेक्ट यायचं नाही आहे मित्रांनो. जसं मग सांगितलं बुकिंग ऑफिसमध्ये आधी जायचं आहे, तिथनं तुम्हाला रूम अलोकेट केल्या जातील. तिथली रूम अलोकेट केलेली पावती घेऊन तुम्हाला इथं यायचं आहे. ओके, हे झालं लीलावती. याच्या समोरच्या बाजूला जे दिसतंय, आता मी आज जात बसत नाही मित्रांनो, तुम्हाला दाखवत नाही. तुम्हाला एक अंदाज असतो की जनरली कशी व्यवस्था असते. समोरच्या बाजूला जे दिसतंय तुम्हाला तर ते आहे सोमनाथ माहेश्वरी समाज अतिथीगृह. आपण भक्त निवास म्हणतो, इथं अतिथीगृह म्हणतात, इथं त्याला धर्मशाळा म्हणतात. सेमच आहे, लक्षात घ्या, कन्फ्यूज व्हायचं नाही. तर हे कोणतं आहे मित्रांनो? हे आहे माहेश्वरी, लीलावती माहेश्वरी. जर तुम्हाला रूम अलोकेट झाली असेल, तुम्ही रूम बुकिंग केलेलं असेल, सागर दर्शन ते थोडंसं काय मित्रांनो कॉस्टली आहे, सी फेसिंग आहे त्यामुळे ते कॉस्टली आहे. लाईक 3 स्टार हॉटेलसारखं ते आहे. कारण हे आपल्याला परवडण्यासारखं, आपण जे बजेट फ्रेंडली दरवेळेला म्हणतो तर हे बजेट फ्रेंडली ऑप्शन्स आहेत. इथं मित्रांनो किती रुपयाला रूम्स मिळतात? 750 पासून ह्या 2000 पर्यंत ह्या ठिकाणी रूम्स मिळतात. मग त्या रूमची कॅपॅसिटी असेल AC नॉन AC ह्याच्यावर तुम्ही डिपेंड करा. 2 बेडचं नॉन ACचं इथं 750 रुपयाला रूम मिळते. ऑनलाईन बुकिंग करताना हे दाखवतंय. मला इथं ऑफलाईन बुकिंग करता आलेलं नाही. हे इंटरनेटवर त्यांच्या साईडवर अवेलेबल असलेली इन्फॉर्मेशन मी तुमच्याशी शेअर करतोय.
1300 रुपयाला काय तर AC 2 बेडची रूम इथं मिळते. अगेन मग 4 बेडच्या सुद्धा रूम वगैरे तर ते 2000 पर्यंत वगैरे त्याचं कॉस्टिंग जातं. ऑनलाईन जायचं आहे, somnath.org जायचं आहे. यायच्या आधी तुम्हाला कधी तुम्ही प्रेडिक्ट करायचं की ह्या दिवशी मी पोहोचणार आहे आणि त्या दिवशीचं बुकिंग करायचं आहे. हे झालं माहेश्वरी. ओके, आता ह्या दोन्ही ठिकाणी रूम्स नाही आहेत तर तिथं मला काल काय सांगितलं, तुम्ही कुणीकडे जावा, डॉर्मेटरीजला जावा. आता डॉर्मेटरी कुठे आहेत बघा, इकडच्या बाजूला आहेत डॉर्मेटरी अतिथीगृह. मोठी बिल्डिंग तुम्हाला माहेश्वरीपासूनच समोर जायचं आहे, उजवीकडे वळायचं आहे, तुम्ही डॉर्मेटरीच्या तिथं जाताय. ओके, आता आम्ही तिथंही गेलो काल. तिथंही गेल्यानंतर आम्हाला चेक करून सांगितलं की बेड्स अवेलेबल नाही आहेत. मग आम्ही त्यांना विचारलं की आता कुठं जाऊ, तर त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं ही जी पिवळी बिल्डिंग त्याला लागूनच दिसते तिथं आत्ता रिसेंटली AC डॉर्मेटरीज सुरू केलेल्या आहेत. त्याच्या आधी ज्या काही ह्या नॉर्मल डॉर्मेटरीज आहेत तिथं दर किती आहे मित्रांनो, 90 रुपये पर बेड असा दर तिथं आहे. तिथं लेडीजसुद्धा राहतात, जेंट्ससुद्धा राहतात. एका ठिकाणी दोन्ही सगळे राहण्याची व्यवस्था तिथं आहे. कॉमन संडास असणार, कॉमन बाथरूम असणार, अशा प्रकारच्या व्यवस्था तिथं तुम्हाला मिळू शकतात. काहीच ऑप्शन नसेल तर हे प्रेफर करा. आणि हे जर नसेल तर तुम्हाला कुठं यायचं आहे, इथं यायचं आहे जिथं आपण काल राहिलेलो आहे. तुम्हाला ग्लिम्स दिसत असतील. तर ह्या ठिकाणी किती रुपये चार्जेस आहेत मित्रांनो, 200 रुपये चार्जेस आहेत प्रत्येक ठिकाणी मित्रांनो. आता चेक इन आणि चेकआउट. चेक इन किती वाजता आहे मित्रांनो, 10 वाजता सकाळी. चेकआउट किती वाजता मित्रांनो, 9 वाजता सकाळी. हे कंपल्सरी टायमिंग आहे असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. सकाळी 10 वाजता चेक इन, 9 वाजता चेकआउट. आता हे झालं संस्थानातर्फे आयोजित केलेलं जे काही त्यांची राहण्याची व्यवस्था आहे ते. आता ह्या सगळ्या ठिकाणी जर तुम्हाला मिळालं नाही, मी दरवेळेला सांगतो रेकमेंड कुठं करतो, द फॅमिली टूर परिवार आमचा रेकमेंड कुठं करतो, संस्थांचं जे काही असेल अशा ठिकाणीच राहावा. ओके, का सेफ्टीसाठी, एक ऑफिशियलिटीसाठी. ओके, ऑफिशियली तुम्ही तिथं त्या ठिकाणी गेल्या वगैरे रजिस्ट्रेशन होतं, तुमच्याकडे रेकॉर्ड राहतं. काही जर बाबा काही इन्सिडन्स झाला तर त्या केसमध्ये हे ऑफिशियल झालं. ओके, आता इथं ऑप्शन्स अवेलेबल नसले तर कुठं जायचं हे आपण बघूया. त्यासाठी कुठं जायचं आहे परत, आणि आपल्याला मेन चौकामध्ये, जो चौक मी तुम्हाला मेन सांगितलं आहे. चला, कसं जाणार मेन चौकामध्ये मित्रांनो, सॉरी, तर अगेन इथनं बाहेर जाणार, बुकिंग ऑफिसपासून समोर जाणार, बरोबर का, म्हणजे इथून पुढे जाणार तुम्ही आणि डावीकडे जाणार, तुम्ही कुणीकडे पोहोचणार आहे, मेन चौकामध्ये. चला मित्रांनो, तिकडे रूम्स अवेलेबल नाही आहेत मी जसं तुम्हाला सांगितलं. आपल्याला कुठं जायचं आहे, मेन चौकात जायचं आहे. आता मेन चौकातनंही तुम्ही जाऊ शकता. प्लस इथं बघा, हे राहिलं बुकिंग ऑफिस जे आपण मगाशी बघितलेलं, ती जी पिवळी बिल्डिंग दिसते ती. त्याच्या अगदी समोरून जर तुम्ही इकडे बाजूला आला तर तुम्हाला वेगवेगळे हॉटेल्सचे बोर्ड्स दिसतात बघा. आता हॉटेल शिवसदन असेल किंवा इकडच्या बाजूला सोमनाथ प्राईड असेल, वेगवेगळे हॉटेल्स इकडच्या बाजूला आहेत. ह्या रस्त्यानंही जाऊ शकता. किंवा मग कुठं जायचं आहे तुम्हाला, मेन चौकात जायचं आहे आणि त्या मेन चौकातनं जिथं दर्शनाला आपण आज जातो त्याच्या अलीकडून एक रस्ता जातो, तिथून आपल्याला आज जायचं आहे. चला आपण तिथं जाऊया आणि बघूया बेड अवेलेबल आहेत का. मग ते विचारतात किती जण आहेत, AC लावतच नाहीत सोडा ते. हां, अच्छा, खाली खाली नाही टाकलेले, बेडच आहेत, कंपार्टमेंट केलेत त्यांनी. कंपार्टमेंटमध्ये आता मला कसं केलं, 3 बेडचं एक कंपार्टमेंट होतं, ते माझ्या फॅमिलीला दिलं. असं नाही की ते कॉमन मध्येच दिले. खूप मोठे असले की ते 10 बेडचं देतात. 3 बेडचं आहे तर समजा आपल्याला एक रूम, त्याच्यामध्ये एक रूम सारखं झालं, फक्त त्याला टॉयलेट, संडास, बाथरूम वगैरे आहे. तर मित्रांनो बघा, आपण इकडून चालत आलो. इकडे राहिलं बुकिंग ऑफिस, जसं मगाच सांगितलं. तर हा राहिला तुमचा मेन चौक. इकडे जे बॅरिकेटिंग हे पुढं दिसतंय तुम्हाला, तर इथून दर्शनासाठी आज जायचं आहे, त्याचे एंट्रन्स तिथं आहे. ओके, आपण आता पुढचा पार्ट तोच करायचा आहे, कारण याच्या साईडने एक रस्ता आत गेला आहे. ओके, आता हा रस्ता जातो कुठं, तर मंदिराच्या साईडला ज्या बिल्डिंग्स तुम्हाला दिसतात दर्शनाला गेल्यानंतर, तर त्या ठिकाणी जातो. तिथंच सगळीकडे भक्त निवास आहेत, रूम्स आहेत, प्रायव्हेट आहेत. ओके, तिथं तुम्हाला म्हणजे बेड बेस्ड, डॉर्मेटरी बेस्ड सुद्धा तुम्हाला तिथं बेड मिळू शकतात. तिथं छोट्या छोट्या रूम्ससुद्धा मिळू शकतात. तिथं मोठ्या मोठ्या चांगल्या रूम्ससुद्धा तुम्हाला तिथं मिळू शकतात. ओके, आता हे का सांगतोय, तिथं ऑप्शन अवेलेबल नसला तर काय कराल, भ्यायचं नाही आहे. इथं जावा, इथं तुम्हाला 100% गल्लीत सगळ्या संपूर्ण त्या रूम्सच आहेत. कुठनं जायचं आहे, ह्या रोडच्या आत गेला की तुम्हाला सगळ्या वेगळ्या बिल्डिंग्स दिसतील. मी आत्ता तिथं आत जात नाही, कारण तिथं तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल आहेत, लक्षात घ्या. आता काय की रूमचं झालं, आपण इथं पोचलेलो आहे, रूम्स घेतलेले आहेत. आयदर इकडे घेतली भक्त निवास जे काही संस्थांचं असेल, किंवा इकडे प्रायव्हेटमध्ये तुम्ही घेतली. आता तुमच्या डोक्यात काय असणार आहे की दर्शनाला कसं जायचं, तसं जायचं. चला सांगतो.
आपण रूम घेतलेली आहे, फ्रेश झालेलो आहे आणि सगळेजण तयार होऊन म्हणजे बघा मी काय म्हणतो, मी सुद्धा काय केलं आहे तर कपाळावर जसं आपल्या इथं पांडुरंगाच्या तिथं टिळा लावतात तसं इथं सोमनाथचं कपाळावर पिवळं हे लावून त्याच्यावर सोमनाथचं लाल असं एक नाव लिहिलेलं लावतात. खूप छान वाटतं. तर तयारी झालेली आहे. तयारी झाल्यावर कुठं यायचं आहे, अगेन मेन चौकात. तिरुपतीसाठी जसं CRO ऑफिस मी सारखं म्हणायचो तसं इथं मी म्हणताना मेन चौक म्हणतोय. या मेन चौकात तुम्ही आला तर माझ्या पाठीमागं तुम्हाला काय दिसतंय, जसं पहिल्यांदा आलेलं मी तुम्हाला मंदिर दाखवलेलं तर ते मंदिर तुम्हाला दिसतंय. ओके, आता मंदिरात जाण्याआधी काही गोष्टी ज्या आपल्याला चेकलिस्ट लक्षात ठेवायच्या आहेत. काय काय लक्षात ठेवायचं आहेत तर आपल्याकडं हां चला काय बोलतात समजत नाही आहे, खरं प्रेमानं बोलतात. तर मित्रांनो लक्षात घ्या, ज्यावेळेला मंदिरात जाणार आहे तुम्हाला काही गोष्टी न्यायच्या नाही आहेत. काय न्यायच्या नाही आहेत तर बॅग न्यायची नाही आहे, एक. दुसरं काय न्यायचं नाही आहे, पर्स न्यायची नाही आहे. तिसरं काय न्यायचं नाही आहे, मोबाईल न्यायचा नाही आहे, स्मार्ट वॉच न्यायचं नाही आहे. चावी किल्ली जरी तुमच्याकडे गाडीची असली तर ती चालणार नाही, चार्जर चालणार नाही, वायर चालणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही रूम घेतलेली आहे तर रूमवर ठेवाल, बरोबर आहे. मोबाईल तर कोण रूमवर ठेवत नाही किंवा रूमची चावी आपण रूमवर ठेवू शकत नाही. तर हे सगळं जमा करण्यासाठी पुढं सुविधा दिलेल्या आहेत. खरं पुढं सुविधा देताना तिथं बॅग वगैरे जमा करता येत नाही. बॅग कुठं जमा करायची आहे तर ज्या रस्त्यानं आपण बसनं आलो चालत, बस पोचल्यानंतर चालत आलो तर त्या तिथं डिजिटल लॉकर आहेत बघा, पुढच्या बाजूला तुम्हाला दिसत आहेत डिजिटल लॉकर. तर त्या तिथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे जर मोठ्या बॅगा असतील, लहान बॅगा असतील, पर्स असतील तर त्या डिजिटल लॉकरमध्ये जाऊन तुम्हाला जमा करायच्या आहेत. आता मी तिथेच जात नाही मित्रांनो, मी ॲज्युम करतो तुमच्याकडच्या ज्या काही बॅग्स असतील, ज्या काही तुमच्याकडच्या ट्रॉली बॅग्स असतील, पर्स असतील त्या तुम्ही तिथे जमा केलेत. फोन वगैरे तुम्ही तुमच्यापाशी ठेवलेत, किल्ल्या वगैरे तुमच्यापाशी ठेवलेत. आज चालणार नाही, बरोबर आहे. कुठं जमा करायचे आहे तर इथून आत जायचं आहे बघा, हे मेन गेट आहे. ह्या मेन गेटपासून आत गेल्यानंतर तुम्हाला मंदिराला सुद्धा प्रवेश मिळणार आहे. आणि जे काही तुमचे मोबाईल असतील, चाव्या असतील, जे काही तुमचे चार्जर असतील ते ठेवण्यासाठी तिथं तुमची व्यवस्था केलेली आहे. राहिले बुटा आणि चपलाचा प्रश्न, तेही मंदिरात आत जाताना चेकिंग झाल्यानंतर बूट चपला काढण्यासाठी आतच व्यवस्था केलेली आहे. आपण आत जाऊया आणि बघूया चला. तर मित्रांनो बघा, त्या आपण एंट्रन्समधून आत आलो आणि त्याच्याच पाठीमागं सगळ्यात महत्त्वाचं आत्ता की सनराईज दिसतोय. सकाळी खूप लवकर आम्ही हा व्हिडिओ शूट करत आहे. काल सनसेट आम्हाला पाहायला मिळालं नाही, खरं सनराईज तरी पाहायला मिळाला. पतुल्या आमचा खुश झाला, होय ना पतुल्या. चला तर बघा, इथं आत आल्यानंतर आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक आहे सोमनाथ मंदिर आणि दुसरं आहे अहिल्याबाई मंदिर. आपण हिस्ट्री सांगत बसलेलो नाही. दरवेळेला आपण आधी काय करायचं मित्रांनो, स्टोरी वगैरे सांगत बसलेलो नाही. तुम्हाला माहीत असेल, माहीत नसले तरी यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओ अवेलेबल आहेत. दोन मंदिर आहेत इथं, सोमनाथ मंदिर नवीन, सोमनाथ मंदिर जुनं. अहिल्याबाई होळकर ज्या आपल्या होत्या तर त्यांनी ज्योतिर्लिंगाचा खूप चांगला जीर्णोद्धार खूप साऱ्या ज्योतिर्लिंगाचा केलेला आहे. तर तसाच त्यांनी इथं सुद्धा केलेला आहे. औरंगजेबानं शेवटला ज्यावेळेला हे मंदिर पाडलं सोमनाथचं, त्यावेळेला खूप वाईट पद्धतीनं पाडलं. कोणी या मंदिराचं रिस्टोरेशन करण्यासाठी तयार नव्हतं. त्यावेळेला आपल्या अहिल्याबाई होळकर इथं आल्या आणि त्यांनी जे काही मंदिर होतं ते नवीन मंदिर बांधलं. ओके, आणि ते म्हणजे हे नवीन मंदिर बांधण्याआधी जे मागं मोठं दिसतंय त्याच्या आधी हेच मंदिर हे सोमनाथ मंदिर म्हणून ओळखलं जायचं. आणि देन आफ्टर परत हे नवीन मंदिर बांधण्यात आलेलं आहे. आता आपण मगाशी जे म्हणलं की काही गोष्टी चालत नाही आहेत, मोबाईल तुमचं काय असेल ते, किचन तुमचं काय असेल ते, स्मार्ट वॉचेस वगैरे कुठं जमा करायचे आहेत मित्रांनो, इथं. छोट्या पर्सेस असल्या, छोट्या मी लेडीज पर्सेस म्हणतोय मित्रांनो, तर त्या छोट्या पर्सेस सुद्धा तुम्ही इथं जमा करू शकताय. थोडंसं पुढे येऊन आपण बघूया. तर बघा इथं तुम्हाला काय काय जमा करायचे आहेत, मोबाईल्स, छोट्या पर्सेस. जर तुमच्याकडे कॅमेरा असला तर तोही तुम्हाला इथं जमा करायचा आहे. सगळं तुम्ही जमा केलं तर आता दर्शनाला कुठं जायचं मित्रांनो, इकडे बघा माझ्या पाठीमागं. ओके, माझ्या पाठीमागं दोन वेगवेगळ्या लाईन दिसतात, एक लेडीजची दिसते, एक जेंट्सची दिसते. काळजी करू नका मित्रांनो, पुढे जाऊन तुम्ही एकच होणार आहे. चेकिंगसाठीची लाईन वेगवेगळी आहे. माझ्या पाठीमागं इकडे जर तुम्ही बघितलं तर तिथं चेकिंग होतंय. जे काय आपण म्हणतोय की प्रोहिबिटेड गोष्टी आहेत, आत न्यायच्या नाहीत, त्या तुम्ही घेतल्यात का नाहीत ते तिथं चेक केलं जातं. आणि तिथं चेक केल्यानंतर परदानी तुम्ही काय होणार आहे, एकत्र होणार आहे. आता तिथून आत गेल्यानंतर काय व्यवस्था आहे, कशी व्यवस्था आहे हे थोडंसं तुम्हाला पलीकडच्या बाजूला जाऊन मी दाखवतो. चला. तर मित्रांनो बघा, आपण ज्या वेळेला आत येतो, थोडंसं पुढं आल्यानंतर मी दाखवतो तुम्हाला. तर इथून आत येतोय बघा, ही लोक इथनं आत यायला लागलेत. आता इथून आत आल्यानंतर इथनं पुढं चालत जायचं आहे. ओके, पुढं चालत गेला की तिथं परत तुम्हाला चपला आणि बूट तुमच्या काढण्याची व्यवस्था आहे. टोकन देतात तुम्हाला, एक क्रेट देतात, त्या क्रेटमध्ये तुमची चपला बुटं वगैरे सगळे टाकायची.
आता ते टोकन तुम्ही घेतलं, चपला बूट काढले, तर तिथून पुढे जायचं आहे. तिथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला 3 शिखरं दिसत आहेत बघा. तर ते आहे मेन गेट. ओके, त्या मेन गेटमधून तुम्ही आत जाता. आत गेल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला परत तुम्ही मंदिरात प्रवेश करताय मित्रांनो. मंदिरात प्रवेश केल्यानंतर खूप उशीरपर्यंत तुम्हाला जे काय आपली महादेवाची पिंड आहे तर त्या पिंडीचं आपल्याला दर्शन होतं. मनसोक्त दर्शन होतं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. फक्त विषय काय आहे की जसं आपल्या महाराष्ट्रात ज्योतिर्लिंगाला जाऊन तिथं हात लावून वगैरे आपल्याला दर्शन घेता येतं, तर तशा प्रकारे इथं दर्शन घेता येत नाही. आपण माझ्या मते एक 20 ते 25 फूट मॅक्झिमम जवळ जातो शिवलिंगाच्या आणि तिथूनच आपल्याला दर्शन घेऊन पाठीमागे यावं लागतं. दर्शन घेऊन बाहेर पडला की तुम्ही जर जेंट्स असाल तर मंदिराच्या उजव्या बाजूनं बाहेर पडता. जर तुम्ही लेडीज असाल मंदिराच्या डाव्या बाजूनं बाहेर पडता. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप छान डेव्हलप केलेला आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला ओके त्यांनी समुद्र बघण्यासाठी काही असे पॉईंट तयार केलेले आहेत, तर तिथं बसून तुम्ही समुद्र वगैरे बघू शकता. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला सुद्धा बसण्याची व्यवस्था केलेली आहे. परत फिरून तुम्ही मंदिराच्या उजव्या बाजूला आला की तिथं तुम्हाला प्रसादाची वगैरे व्यवस्था केलेली आहे. 25 रुपयाला 1 लाडू, 90 रुपयाला 5 लाडू, 210 रुपयाला अर्धा किलो लाडू वगैरे असं तुम्हाला तिथं प्रसाद मिळू शकतो. हा सगळा प्रसाद घेतल्यानंतर परत तुम्ही बाहेर कुठनं येताय तर इकडच्या बाजूनं बघा, पलीकडच्या बाजूला एक जो रोड दिसतोय तर तिकडून तुम्ही बाहेर येताय आणि इकडच्या बाजूला तुम्ही बाहेर पडताय. आता तुम्हाला मोबाईल वगैरे घेऊन दिलेला नाही आहे, तर हे मोबाईल वगैरे परत तुम्ही इथनं पिकअप कराल मित्रांनो. ही पाठीमागची बाजू आहे, मगाशी जी दाखवली त्याची पाठीमागची बाजू आहे. तिथून टोकन तुम्ही घ्याल आणि परत इथं उभारून इथून बघा परत आणि मी दाखवतोय पाठीमागून की इथून मंदिर चांगलं दिसतंय. तर हा जो व्ह्यू आहे मंदिराचा, तर इथून तुम्ही मोबाईलनं फोटो वगैरे काढू शकताय. आतल्या बाजूला मित्रांनो फोटोग्राफर्स आहेत. फोटोग्राफर्स आतल्या बाजूला त्यांना परवानगी मिळालेली आहेत असे फोटोग्राफर्स आहेत. तर आत ते फोटो काढतात. कुठं काढतात? चप्पलं वगैरे काढतात तिथंपर्यंतच, खूप आतल्या बाजूला काढतात असं नाही. दर्शन करून तुम्ही इथून बाहेर याल मित्रांनो. इथं याल, फोन वगैरे तुमचा घ्याल आणि इथनं तुमचे जे काही फोटोज वगैरे काढायचे आहेत, फोटो सेशन करायचं आहे, कुणाला कॉल करायचा आहे, व्हिडिओ कॉल करायचा आहे, तर ह्या लोकेशनवरून करू शकता. खूप चांगला इथनं नजारा येतो. आता मी शेवटचं पाय पडतो. चला आता पुढलं काय आहे ते आपण सुरू करूया. चला मित्रांनो, दर्शन झालंय, तर काही गोष्टी सांगायच्या राहिल्या. काय की दर्शनाला वेळ किती लागू शकतो किंवा दर्शनासाठी चांगली वेळ कोणती, दोन्ही महत्त्वाचे प्रश्न आहेत. दर्शनासाठी चांगली वेळ तशी सकाळची. खरं सकाळी गर्दी आहे मित्रांनो. म्हणजे आम्ही काल ज्या वेळेला दुपारी आलेलो, संध्याकाळी आलेलो, त्यावेळेला दर्शनाला जेवढी गर्दी होती त्याच्या दुप्पट तिप्पट चौपट गर्दी आम्हाला आत्ता वाटते. स्वाभाविक आहे मित्रांनो, सकाळी लवकर उठल्या महादेवाचं दर्शन घ्यायला कोण नाही म्हणणार आहे सांगा. त्यामुळे सगळी लोक सकाळी लवकर तयार झालेत आणि दर्शनाला आलेत. खरं वेळ किती लागू शकतो मी दरवेळेला सांगतो की आतल्या बाजूला क्यू किती मेंटेन केलेला आहे, कशा प्रकारे व्यवस्था आहे. जर जास्त क्राऊड आला हँडल करण्यासाठी त्याच्यावर आपण गर्दीचा अंदाज घ्यायचा. आत एवढी जास्त व्यवस्था दिसली नाही, त्यामुळं माझ्या अंदाजे मी जेवढं फिरलोय मॅक्झिमम जर गर्दी असेल तर 1.5 ते 2 तासात तुमचं दर्शन होऊ शकते. नॉर्मल केसला काल आम्ही चालत गेलो आणि आमचं लगेच दर्शन झालं, म्हणजे 10 मिनिटात आमचं दर्शन झालं. आत्ता ही गर्दी बघताय, जेवढी माणसं आत जात आहेत, जेवढी माणसं बाहेर येत आहेत, तर याचा अर्थ मॅक्झिमम अर्ध्या तासात ह्या लोकांचं दर्शन झालेलं आहे. त्यामुळे तशी काही व्यवस्था, लहान मुलं वगैरे असली तर तुम्ही थोडासा खाऊ वगैरे घेऊन जाऊ शकताय. खरं खूप सारं काही तुम्हाला कॅरी केलं पाहिजे असं मला वाटत नाही आहे, कारण समोर लगेच पिंड दिसते. त्यामुळे लोक जात आहेत, दर्शन घेत आहेत, बाहेर पडत आहेत. ओके, आता हे झालं दर्शनाची वेळ आणि दर्शनाचं टायमिंग. आता इथलं दर्शन झालं, तुम्ही सोमनाथला आलाय, सोमनाथाचं दर्शन आपल्या घेतलं. आता इथं जी आजूबाजूची जी पर्यटन स्थळ आहेत तर तिथं कसं जायचं, काय काय पाहायचं याची माहिती मी तुम्हाला आत्ता देणार आहे. आता याची माहिती जर घ्यायची असेल, तुम्ही बाहेर आले तुम्हाला इथे एक बोर्ड दिसतोय बघा. ओके, सूर्याच्या खाली बरोबर एक बोर्ड आहे बघा की श्रीराम मंदिर त्रिवेणी संगम गोलकधाम तीर्थ समुद्र दर्शन पथ. आता हे तसे बघायला गेलं तर हे सगळ्यात महत्त्वाचे स्पॉट आहेत. आता हे सगळे स्पॉट कव्हर करायचे कसे, कुठनं जायचं, व्यवस्था काय आहे, रिक्षाचं भाडं किती, बसचं भाडं किती, हे सगळं मी आता तुम्हाला पुढं जाऊन मेन ग्राउंडमध्ये जाऊन सांगतो. चला बघा मित्रांनो, इथली पर्यटन स्थळं जर तुम्हाला फिरायचं असली तर सिंपल मी कमी खर्चात आणि महत्त्वाचं जे आहे तेवढंच सांगणार आहे. इथली पर्यटन स्थळं फिरायला तुम्हाला 2 दिशा आहेत, लक्षात ठेवा. एक दिशा कुठली आहे, मंदिराच्या समोरनं इकडं
जो काय हा पुतळा दिसतोय हा मेन चौक झाला. ओके, हा रस्ता एक झाला, याला लागून पॅरलल इकडे एक रस्ता जातो. तर सगळी जी पर्यटन स्थळं आहेत बऱ्यापैकी एका रूटवरची ती ह्या रूटवर आहेत. ओके, कुठली कुठली आहेत मित्रांनो, तर त्रिवेणी संगम आहे. ओके, परत तुम्हाला सांगतो श्रीराम मंदिर आहे. परत तुम्हाला सांगतो गोलकधाम म्हणून जे आहे की जिथं आपले कृष्ण भगवान होते ज्यांनी प्राण त्याग केलेला, किंवा बलरामजी आहेत जे शेषनाग म्हणून गायब झालेले. तर ही सगळी ठिकाणं ह्या रोडवर आहेत मित्रांनो. रिक्षावाले किती रुपये मागतात तुम्हाला? 400 रुपये मागतात. 400 रुपये देण्याच्या लेवलचं काय हे एवढं लांब नाही आहे. मॅक्स त्यांना जर तुम्ही जास्त लोक असाल तर पर पर्सन अगेन मी सांगतोय वेळ आणि तुम्ही असलेले लोक ह्या हिशोबानं 30 ते 50 रुपयाच्या हिशोबानं त्यांना कन्व्हिन्स करायचं आहे. चौघा आहे तर 200 रुपयाला परवडते मॅक्स. जर 6 जण आहे तर तुम्हाला 300 रुपयाला परवडते. ओके, ह्या हिशोबानं मॅक्स सांगतोय. मिनिमम तुमच्या बार्गेनिंग स्किलवर अवेलेबल आहे. आता ही सगळी ठिकाणं जसं की तुम्हाला मी सांगितलं, श्रीराम मंदिर असेल, गोलकधाम असेल, त्रिवेणी संगम असेल जिथं 3 नद्यांचा संगम होतो, किंवा अजून एक 2-3 मंदिर आहेत या रूटला, तर गुफा आहेत काही, तर ह्या सगळे ह्या एका रूटला आहेत. मॅक्झिमम 200 ते 300 रुपये. ह्या सगळ्याचा एक डिटेल व्हिडिओ मित्रांनो आपण आपल्या चॅनलला ऑलरेडी टाकलेला आहे, जिथं आम्ही फिरलेलो आहे. ओके, आम्ही कसं हे सगळं कव्हर केलं, आम्ही किती रुपये दिले, आमचा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स असल्यामुळं आम्ही जास्त पैसे घालवतो, तुम्हाला प्रॉपर माहिती देतो मित्रांनो दरवेळेसारखी. तर आम्ही हे सगळं फिरलेलं आहे, याचा पहिला ऑलरेडी व्हिडिओ पडलेला आहे आपल्या चॅनलवर. त्याचबरोबर जशी ही एक दिशा झाली तशी दुसरी दिशा मित्रांनो इकडच्या बाजूला, मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला, इकडच्या बाजूला सगळ्यात महत्त्वाचं एक ठिकाण कोणतं आहे की जिथं आपले श्रीकृष्ण भगवान होते, त्यांच्या पायाला जो काही बाण लागलेला शेवटचा, तर ते ठिकाण इकडच्या बाजूला आहे. इथून माझ्या मते किमान 6 ते 7 किलोमीटर ते आहे. त्यासाठी थोडेसे जास्त पैसे मागतात म्हणजे जे काही रिक्षावाले आहेत. तर तिकडे सुद्धा मी सजेस्ट करेन मॅक्झिमम जर तुम्ही 4 जण असाल तर 200 रुपये, 6 जण असाल तर 300 रुपये. आता इकडे गेल्यानंतर आणि काय काय बघायला मिळतं तुम्हाला, जसं ते ठिकाण बघायला मिळतं की जिथं श्रीकृष्णाच्या पायाला बाण लागलेला. त्याचबरोबर बाणगंगा म्हणजे समुद्रात 3 शिवलिंग आहेत. तुम्ही रील्स बघितले असतील, तुम्ही शॉर्ट्स बघितले असतील, तर ते ठिकाण इकडच्या बाजूलाच आहे मित्रांनो. तेही ठिकाण तुम्हाला इकडून पाहायला मिळणार आहे. बाणगंगा असेल किंवा श्रीकृष्णाच्या पायाला जिथं बाण लागला, तीही 2 ठिकाणं तुम्हाला इकडच्या बाजूला पाहायला मिळतील. बाकी सगळी पर्यटन स्थळं तुम्हाला इकडच्या बाजूला पाहायला मिळणार आहेत. चार्जेस किती सांगितले, जर दोन्ही तुम्हाला करायचं असेल मॅक्स 400 रुपये रिक्षावाल्याला तुम्ही चौघांसाठी ऑफर करू शकता. मॅक्स म्हणतोय, त्याच्या पाठीमागं किती आणायचं हे तुमचं स्किल आहे. जर तुम्हाला 6 जण असाल, दोन्ही ठिकाणं कव्हर करायची असेल इकडची मॅक्स 600 रुपये. चौघा असाल मॅक्स 400 रुपये दोन्ही ठिकाणे. एका बाजूचं करायचं आहे मॅक्स 200 रुपये चौघांसाठी. 6 जणांसाठी मॅक्स 300 रुपये. इकडच्यासाठी सुद्धा सेपरेट तेच प्राइजेस असतील 200 किंवा 300. इकडचं ठिकाण बघण्यासारखं आहे, तसंच इकडचे ठिकाणं सुद्धा बघण्यासारखे आहेत. आता वेळ किती लागतो हे सगळं बघण्यासाठी, जर तुम्ही फास्टमध्ये कव्हर करणार असाल 2 ते 2.5 तासात कव्हर होतं. आता हे परवडत नाही आपल्याला, तर त्या केसला आपल्याला काय ऑप्शन आहे मित्रांनो, ह्याच परिसरात मगाशी जो तुम्हाला बोर्ड दाखवलेला त्या परिसरात ह्या सोमनाथ संस्थांतर्फे एक बस सेवा चालवली जाते. जी बस सेवा तुम्हाला 30 रुपयामध्ये हे सर्व ठिकाणं पर पर्सन 30 रुपये या हिशोबानं ह्यातली बऱ्यापैकी 7 ते 8 ठिकाणं दाखवते. तसं बघायला गेला 14 ते 15 मंदिरं आहेत. रिक्षावाले तुम्हाला एक लिस्ट देतात, हिथं स्क्रीनवर तुम्हाला ती लिस्ट दिसत असेल. खरं बऱ्यापैकी मंदिरं ही एका ठिकाणीच आहेत. आपल्याला लिस्ट मोठी दिसत असते, खरं मंदिरं एका ठिकाणीच असतात. लक्षात ठेवा, हिथं फसायचं नाही आहे. मॅक्झिमम 200-300, इकडे सुद्धा मॅक्झिमम 200-300, 4 आणि 6 लोकांसाठी मी तुम्हाला सांगतोय. 2.5 ते 3 तास लागू शकतात, 2 तासातही होऊ शकते जर तुम्ही फास्टली कव्हर केलं. हे झालं सोमनाथचं दर्शन. आत्ता सांगितलं ते झालं इथलं जे काही पर्यटन स्थळ आहे याचं दर्शन. आता आपला देवदेव झालेला आहे. आता खाण्याची व्यवस्था, त्याच्या आधी मित्रांनो फक्त एक गोष्ट ॲड करतो, समुद्र दर्शन. इथं बघा, इथं ओशन व्ह्यू म्हणून लिहिलं आहे. तर संध्याकाळी खूप छान व्यवस्था आहे. इथं छोटासा बीच आहे, त्या बीचवर कॅमल रायडिंग असतं, हॉर्स रायडिंग असतं. त्याचबरोबर समुद्राच्या पॅरलल त्यांनी एक रस्ता तयार केला आहे ज्याच्यावर सायकलिंग वगैरे तुम्हाला करता येते. तर त्या समुद्र दर्शनाला तुम्हाला इकडून जायचं आहे, जिथून बाहेर पडतो आपण दर्शन केल्यानंतर तिथंच तुम्हाला एक रस्ता दिसतो बघा, ओशन व्ह्यू म्हणून. तर तिथं जाण्यासाठी तुम्हाला लहान मुलांसाठी 5 रुपये,
मोठ्या माणसांसाठी 10 रुपये, नाही सॉरी लहान मुलांसाठी काय नाही, मोठ्या माणसांसाठी 5 रुपये. आणि सायकलिंग जर करणार असला सिंगलसाठी एका तासासाठी 20 रुपये आणि जर कपल करणार असाला तर एका तासासाठी 40 रुपये अशी व्यवस्था तिथं आहे. संध्याकाळचा वेळ तुम्हाला तिथं स्पेंड करायचा आहे कारण तिथून खूप छान सनसेट दिसतो, खूप छान वेळ स्पेंड करता येतो फॅमिलीबरोबर. चला आता खाण्याची व्यवस्था काय आहे ते बघूया. खाण्यापिण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक म्हणजे नाश्ता, दुसरं म्हणजे जेवण. तर जेवण कुठं मिळतं हे मी तुम्हाला पुढं सांगतो, महाप्रसाद कुठं असतो. नाश्त्यासाठी हा चौकच प्रधानी लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. या चौकामध्येच मी तुम्हाला फिरवायला लागलो सारखं, खरं लक्षात ठेवा हा चौकच मेन आहे. ह्या चौकात जर तुम्ही आजूबाजूला बघितलं, इकडच्या बाजूला माझ्या बाजूला, तर इथं सगळे नाश्त्याचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सगळे म्हणजे मी काय म्हणतोय, गुजराती नाश्ता असेल किंवा आपला महाराष्ट्रीयन नाश्ता असेल, दाबेली असेल, तुमचं डोसा इडली वगैरे ह्या सगळे ऑप्शन्स असतील, पाणीपुरी असेल, पुरी भाजी असेल, तर हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला इथं अवेलेबल होणार आहेत. चार्जेस किती असू शकतात, 30 रुपयापासून 50 रुपयेपर्यंत डिपेंड आहे. आता जसं तुम्ही फाफडा घेतला किंवा भजिया घेतले किंवा त्यांचा ढोकळा घेतला तर ते झोकून देतात, 40 रुपयाला ते देतात 100 ग्रॅमच्या आसपास. तर असे सगळे ऑप्शन्स तुम्हाला इथं अवेलेबल आहेत. त्याचबरोबर जर रेस्टॉरंट तुम्ही मला विचारत असाल तर इकडच्या बाजूला जे बुकिंग ऑफिस आहे, तर बुकिंग ऑफिसच्या समोरच्या बाजूला खूप सारे रेस्टॉरंट आहेत. आता काल आम्ही त्यातल्या एका ठिकाणी चायनीज खाल्लं, ठीक आहे चांगलं होतं. दर थोडेसे 150 160 वगैरे असं, जे आपल्या इथे 120ला वगैरे येतं ते थोडेसे 30 रुपये महाग होते. आणि अगेन इथून तुम्ही आत गेला तर इकडच्या बाजूला सुद्धा तुम्हाला जेवणाची जी व्यवस्था आहे आणि नाश्त्याची व्यवस्था आहे तीही अवेलेबल आहे. आता इथून आपण आत जाऊया. इथं प्रसादी कुठं मिळते जेवणाची, म्हणजे जी मोफत महाप्रसाद, तो मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो नाश्त्याचं तर झालं, नाश्ता तिथं तुम्ही करू शकताय. आता जेवायचं असलं तर प्रसादी कुठं असते, मोफत महाप्रसाद. इतर हॉटेल्स वगैरे आहेत जिथं तुम्ही पेड पैसे देऊन तुम्ही जेवण वगैरे करू शकता. खरं आपल्याला जर मोफत प्रसाद घ्यायचा आहे, जसं आपण गिरनारमध्ये घेतला, जसं आपल्याला तिरुपतीमध्ये मिळतो, तो कुठं मिळतो तर बघा प्रधानी यात्री सुविधा केंद्र, जिथं आपण मोबाईल वगैरे ठेवतो. किंवा मगाशी जे मी तुम्हाला मंदिर दाखवलं अहिल्याबाई होळकरांचं जे जुनं ओल्ड सोमनाथ टेम्पल आहे, तर त्याच्या अगदीच समोर बघा सोमनाथ ट्रस्ट भोजनालय असं तुम्हाला बोर्ड दिसतोय, एक तुम्हाला एंट्रन्स दिसतोय. इथून तुम्ही आत गेला की डाव्या साईडला एक हॉल आहे, तिथं तुमची जी काही प्रसादाची व्यवस्था आहे, फ्री प्रसादाची व्यवस्था, ती तुम्हाला इथं होऊन जाईल. तर बघा इथं आत जायचं आहे, इथं फ्री प्रसाद असतो. तर मित्रांनो इथलं टायमिंग किती आहे तर सकाळी 11 ते 3 आणि संध्याकाळी 7 ते 11 ह्या वेळेत तुम्हाला महाप्रसाद मिळतो. यांचाच महाप्रसाद तिकडे जे पर्यटन स्थळ आहे, जिथं जे राम मंदिर आहे, तर त्या राम मंदिरच्या खालच्या बाजूला सुद्धा तुम्हाला इथंच तयार झालेला महाप्रसाद मिळणार आहे. संपूर्ण सोमनाथमध्ये महाप्रसाद किंवा प्रसादी इथल्या भाषेत बोलायचं जर झालं, इथं महाप्रसादला प्रसादी म्हणतात, तर इथंच मिळतो. आणि त्या राम मंदिरला जो इथंच तयार झालेला असतो. टायमिंग प्रधानी ऐका, 11 ते 3 आणि 7 ते 11. चला मित्रांनो, सोमनाथ हे सर्व ज्योतिर्लिंगामधलं सगळ्यात पहिलं ज्योतिर्लिंग असं संबोधलं जातं, लक्षात घ्या. त्यामुळे याचं महत्त्व खूप आहे. आपण खूप वेळ काय करतो की आपल्याला महाराष्ट्रात फिरायची सवय आहे, महाराष्ट्रातल्या ज्योतिर्लिंगाची दर्शन घ्यायची सवय आहे. खरं इथं थोडंसं गाणं जे आहे ते थोडंसं स्टँडर्ड आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खूप वेळेला आपलं काय होतं की खूप साऱ्या ठिकाणी कन्फ्युजन होतं, जसं रूम बुकिंगच्या बाबतीत झालं, जसं दर्शन घ्यायला आल्यानंतर खूप वेळेला आपल्याला काही गोष्टी समजत नाहीत, खूप वेळेला कन्फ्युजन होतं. खरं ह्या व्हिडिओमध्ये त्या सगळ्या कन्फ्युजनचं, त्या सगळ्या पॉईंटचं मुद्देसूद उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही खरोखर मी म्हणतोय की सोमनाथला येऊ शकता. फक्त मोड ऑफ ट्रान्सपोर्ट, जसं मी म्हणतो की गुजरात ही तीर्थयात्रा करण्यासारखी गोष्ट आहे, म्हणजे किमान गिरनार, सोमनाथ आणि द्वारका ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही एका वेळेला करू शकता. खरं सोमनाथला आल्यानंतर ह्या तीर्थयात्रेत काय करायचं आहे, कुठं राहायचं आहे, हे सगळं तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ पाहून सुद्धा जर तुमच्या काही शंका असतील, जर तुमच्या मनात काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा इंस्टाग्रामच्या DM ला विचारा. प्रत्येक कमेंटला आणि प्रत्येक क्वेश्चनला आम्ही आन्सर दिलेला आहे मित्रांनो. ज्यांनी कुणी आम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही बघू शकता की विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही, असं झालेलं नाही. काही शंका असल्या तर नक्की तिथे विचारा. तुमच्यासाठी आम्ही हा एक प्रयत्न करतोय. तो प्रयत्न जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांना सजेस्ट करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जिथं आपण जाणार आहे द्वारकामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय सोमनाथ.